आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का, नाव काढू नका तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. मंडळी, हे गाणं आठवलं की आपल्या लहानपणी आपण जातो. लहानपणापासून हे गाणं आपण ऐकत आलो आणि या गाण्याचा अर्थ नंतर नंतर कळायला लागला की महागाई वाढली होती आणि दुष्काळ पडला होता. त्यावेळेला बाहेरून विदेशातून एक गहू मागवला होता, जो तिकडे अक्षरशः प्राणीही खात नाही असा गहू इकडे मागवला होता. आणि त्या गव्हाचे मोदक बनवण्याची वेळ आपल्या लोकांवर आली होती आणि खूप बिकट परिस्थिती होती. मंडळी, महागाईच्या झळा अजूनही कमी झालेल्या नाहीत, त्या सोसाव्याच लागतात. म्हणजे आता माझ्या व्यवसायापुरतं बोलायचं झालं तर मग आमचा दुधाचा व्यवसाय तुम्हाला माहितीच असेल. तर गेल्याच आठवड्यात मंडळी एका दुधाचे पैसे वाढले, लिटरला 2 रुपये वाढले. आणि काल दह्याचे पैसे, जवळजवळ दही आता 1 किलोचे 90 रुपये झाले, म्हणजे 6 रुपये डायरेक्टली वाढवले. आणि आता 1 तारखेपासून येणाऱ्या सगळ्या दुधांचे, म्हणजे जेवढे ब्रँड आहेत, अमूल, महानंदा, गोकुळचे ते वाढलेच गेल्या आठवड्यात. त्या अशा सगळ्यांचेच प्राइजेस वाढत आहेत. मंडळी, गेल्या दिवाळीतच केंद्र सरकारने सांगितलं होतं की सर्व जीवनावश्यक वस्तूंवरचे GST कमी केले होते. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी दूध नव्हतं, पण दही, पनीर वगैरे असे ह्याचे पदार्थ स्वस्त झाले होते. GST कमी केला होता त्याच्यावरचा. पण आता मंडळी, हा ऑलरेडी त्या प्रोडक्टवरची, म्हणजे जे मूळ आहे दूध, त्याचीच प्राईस वाढवली. त्याच्यानंतर दह्याची प्राईस वाढवली आणि सगळ्या दुधाची प्राईस वाढली की अर्थातच सगळीकडे सगळ्या पनीर सगळ्या गोष्टी वाढतच जातात. तर मंडळी, आता महागाई किती वाढणार आहे काय माहिती. लोक आमच्याकडनं दूध घेतात मंडळी, काय माहिती, काय मजबुरीमुळे लोकांना सवय झाली दुधाची, चहा पियायची आणि दही वगैरे लागतं. पण खरंच खूप महाग होत चालल्या त्या या गोष्टी. आता दूधच बघा ना, आमच्याकडे 60 रुपये लिटर आहे. आम्हाला घरोघरी जाऊन आम्हाला विकावं लागतं, म्हणून थोडंसं आम्ही त्यात अजून एखादा रुपया जास्त घेतो, घ्यावाच लागतो, कारण तो पर्यायी की नाही घ्यावाच लागतो. असं आता समजा आता प्राईस वाढली तर जवळजवळ 35 रुपयावरच जाईल दूध डायरेक्ट अर्धा लिटर, म्हणजे 70 रुपये लिटर असंच होऊन जाईल. काय करायचं, अर्धा पैसा तर दुधात ह्याच्यातच जातो. जीवनावश्यक वस्तू आहे मंडळी, काय करणार, सरकारने याच्यावर थोडंसं बघायला पाहिजे. अर्थात हे वाढलेले पैसे आहेत, आता समजा एका लिटरला 2 रुपये वाढले तर फायनल म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत हे पोचत आहेत की नाही काय माहीत नाही. कारण आमच्यावर जरी आमच्यासारख्या रिटेलरवर जरी पैसे वाढले तर आम्ही ते वसूल कुणाकडनं करणार, ग्राहकाकडनंच करणार ना. ते आम्ही आमच्या खिशातले टाकतो ना, काय ते डायरेक्ट आपण ग्राहकाच्या ह्याच्यामध्ये ॲड करतो. म्हणजे ह्याचं जे झळ आहे ना, ती उत्पादकाला आणि ग्राहकाला ह्या दोघांना सहन करावी लागते. मधले तर आम्ही सगळे जे चेन आहे आमची, त्या सगळ्यांना ते त्यांचे प्रॉफिट ॲड करतात. आमच्यावर परिणाम एवढाच होतो, म्हणजे रिटेलर, आमच्यासारखे छोटे रिटेलर असतात त्यांना मग त्यांचं व्यवसायातनं महागाई वाढल्यामुळे अर्थातच त्यांचं रोलिंग कमी होतं, बिझनेस कमी होतो आणि मग एक्झिट घ्यावी लागते या बिझनेसमधनं. असंच होतं कालांतराने. मोठमोठे बिझनेसमॅन म्हणजे या स्पर्धेमध्ये ना छोटे उद्योजकांचा निभाव लागू शकत नाही या महागाईमुळे. तर याचा सरकारने देखील विचार करावा. असो, तर तुर्तास तरी यामुळे नाश्ता करायला गेले. समीक्षाने बघा चपाती आणि अंडं फ्राय केलेलं आहे. तर चला नाश्ता करूया. केले मोदक लाल गव्हाचे, नाव काढू नका तांदुळाचे. चला या नाश्ता करायला. चला मंडळी, आता एक्सरसाइज करून झाली आहे, घरी चाललो आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि हे लोक मला वेडी म्हणत असेल, अरे उन्हातनं व्यायाम करतो. काय करणार मंडळी, संध्याकाळी खूपच उशीर होतो आहे, ऑफिसचं काम असतं, सकाळचं जमत नाही, शक्य होत नाही. आणि आता मग ते भेटतो तर हाच टाईम भेटतो. चला बरं वाटतं. त्या इथनं कसं एकदम फ्रेश झालं ना, इथनं गेल्यानंतर एकदा फ्रेश झालं की मग दिवसभराचं टेन्शन निघून जातं. टेन्शन आहे, व्यायाम आहे का टेन्शन नाही, पण एक आता आपण जो हातात घेतलं आहे प्रण, ते बरं वाटतं झालं की. आणि फरक मलाही चांगला वाटतो. पोट कमी झालं की काय माहिती काय पण बरं वाटतं, हलकं वाटतं. चला चाललो आहे घरी.
मंडळी या फ्रेश वगैरे झालो, खालतून आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि हां आता जेवायला बसलो आहे. आता समीक्षा जेवण करून गेली आताच. तर या मंडळी जेवायला मला बघा. काल समीक्षाने बांगडे घेऊन ठेवले होते. बांगडा फ्राय आहे इथं, मस्त की बांगड्याची कढी आहे आणि मस्त की चपाती आहे, इथे भात आहे. तर या जेवायला मंडळी. हे दोघं जेवलेत मग अशी शाळेतनं आल्याला. आता मंडळी आपल्या ऑफिसचं काम चालू झालं आहे आणि बसलो आहे, काम करतो आहे ऑफिसचं. आज ॲक्च्युली मंडळी काय माहिती का, आई पप्पा आमचे गेलेत पुण्याला. आमची काकी आजारी आहे, त्यासाठी तिला बघण्यासाठी गेलेत पुण्याला. आय होप्स बरं होऊ दे. दुपारी जरा तीच चर्चा चालू होती आणि चाललं आता मंडळी ऑफिसचं आपलं काम चालू आहे. इकडे काय नाही काहीतरी करतो आहे. या आता तनूची वाट बघतो. मला ॲक्च्युली आले तहाची तलब, पण ते तनू आमचा कधी येईल ते काय म्हणजे मला तर चहा बनवता येतच नाही, त्यात काय एवढी कला नाही असं म्हणतात, पण तनू एवढी सुंदर चहा तर मला येतच नाही, त्यामुळे जरा त्याची वाट बघतोय. तो आला की चहा बनवतो, मला छान एकदम आलं बिलं टाकून सुंदर चहा बनवतो, त्यामुळे बरं वाटतं. अरे बघू कधी येतोय. क्लासला गेला आहे. 11:15 आहेत आणि मंडळी तनू अभ्यास करतोय. आज तो बड्डेला गेला होता, आमचा एक बड्डे होता, ते बड्डेसाठी गेला होता, पण त्याचा अभ्यास राहिला होता. आता अभ्यास करतो बघा. दर्श इकडे झोपला आहे. शाळा दर्श झोपतो ना बघा तुझा. कारण तो दिवसभर झोपत नाही, सकाळी लवकर उठायचं असं, शाळेत जायचं असतं. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ काय म्हणजे काय आपल्या चॅनलचं काय समजत नाही. आज परत 2 सबस्क्रायबर कमी झाले. पूर्ण महिन्यामध्ये सबस्क्रायबर वाढलेच नाहीत. ते 5 महिने गेले 100 व्हायला आणि आता महिना गेले अजून 6 पण सबस्क्रायबर होत नाहीत. काय समजत नाही. काय मंडळी बघा, काहीतरी करा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किती प्रयत्न करतो मी, थोडक्यात वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. प्लीज थोडंसं अप्रिशिएट करा, एनकरेज करा. बाकी काय चाललं मंडळी, शिमग्याला गावी जाते की नाही घरी? बाकी काय चाललं आहे मजेत? चला तुमचा तरी आता या व्हिडिओमध्ये येते. समीक्षा बिग बॉस बघते तिकडे. चला तुमचा तरी आता थांबतो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मंडळी, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. कमेंट करा, तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या असतात माझ्यासाठी. तर चला तुमचा तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.